डोकं यायला जरा मागे गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणेश गणेश करता वाचा विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर उशेनुराची कंठी करते मान कापडाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे मुक्त शोभतो भरा तीनो कोळे चरणी घालया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिमळ वंदना सर्वा सोंढ वक्र तुंडती नयना सहस्रा माता वाटवाई शरणा संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सर्वर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव गणपती बाप्पा मोरया मोरया भारी बेटर है
बंद कामात असंच होते, आम्ही साईडनं थांबूया जातो. सुंदर अशा वातावरणामध्ये गणपती बाप्पाला 11 दिवसानंतर आपण निरोप देत आहोत. निरोपाप्रसंगी कुठे ना कुठे डोळे आमचे निघून येतात. दुःख वाटतं की 11 दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान असतात आणि आज त्याला विराजमान परत निरोप देताना दुःख वाटतं. पण ही दैवत स्वरूपाची आणि आपली संस्कृती आहे की आल्यानंतर त्याला आपली सेवा करून त्याला परत पाठवून देणे आणि पुढच्या वर्षी लवकर या हे जयघोष करणे. तर आज बेळगाव जिल्ह्यासारखी आमची गणपतीची मिरवणूक अख्ख्या भारतामध्ये कुठे होत नसेल अशी आमची बेळगावची मिरवणूक आहे. परदेशातून सुद्धा या बेळगावच्या मिरवणुकीला बघण्यासाठी भरपूरचे लोक परदेशी येतात. ही अशी आमची सुंदर परंपरा बेळगाव जिल्हा आमचा संस्कृती आणि धर्म टिकवण्यासाठी सज्ज आहे आणि असंच कार्य प्रत्येक हिंदूच्या हातून बेळगाव जिल्ह्यामध्ये होत राहू देत आणि हिंदू एकत्र येऊन हा सहभाग केले पाहिजे. कुठली जाती भेद न करता आपला बेळगाव जिल्हा हे गणपतीचे विसर्जन सोहळा असा पार पडत आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक बेळगावकरी वासियांना तो गणपती बाप्पा सुखसमृद्धी आरोग्य देऊन प्रदान करू देत आणि पुढच्या वर्षी लवकर येऊन आपल्या सेवेला भाग घेऊ देत हे मला माध्यम सरकारला बेळगावचा तो गणेशोत्सव याची सांगता होत आहे. तर आज आम्ही बेळगाव गणपतीला विरोध द्यायला चालू आहे. तर त्या अनुषंगाने बेळगाव महानगरपालिकेकडून ही बरीच कामं आम्ही केली आहेत.
ही सगळे आलेले आहेत. कारण का रस्त्याचे पॉलवॉल असू दे, प्रत्येक विसर्जन कुंडामध्ये स्वच्छ करून पाणी भरण्याचं काम असू दे, अथवा लाइटिंगचं असू दे, लाईटिंग कमी पडलेल्या ठिकाणी लाईटिंग लावलेल्या आहेत. त्यानंतर वायरीमध्ये त्या वायरी काढलेल्या आहेत, झाडांच्या फांद्या फॉरेस्ट झाडांच्या फांद्या कट केल्या आहेत. त्या प्रकारची सगळी कामं ऑलरेडी आम्ही महानगरपालिकेच्या वतीने आपल्या कर्मचाऱ्यांनी संपवलेली आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक विसर्जन कुंडाकडे आमचे कर्मचारी रात्रंदिवस तिथं थांबून प्रत्येक गणपती व्यवस्थितरित्या विसर्जन होतंय की नाही यासाठी बघण्यासाठी सुद्धा आमच्या महानगरपालिकेचे कर्मचारी तिथं आपलं काम करत आहेत. तर याप्रमाणे आमच्या महानगरपालिकेच्या वतीनं काम चालू आहे आणि 100% विश्वास आहे की यावर्षीचा जे विसर्जन मिरवणूक आहे ती लवकरात लवकर पार पडेल. कारण का चोख बंदोबस्त पोलिसांचाही दिसतोय आणि प्रत्येक प्रशासन आपल्या पद्धतीने व्यवस्थित काम करत आहे. त्यासाठी यावेळी गणपती आमचा लवकरात लवकर विसर्जन होईल. गणपती उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जळगावातील गणेशोत्सवाची जी मिरवणूक आहे ती आता सुरू झाली असून जळगावातील सर्व जनतेला मंडळांना माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर आपल्या मंडपातून गणपती बाहेर काढून मिरवणुकीमध्ये सामील व्हावं. एकूणच ही जी परंपरा आहे, आमचं वातावरण बघितलं तर नंबर 1 वातावरण मिरवणुकीसाठी आहे. पाऊस नाही, एकदम स्वच्छ असं वातावरण आज मिरवणुकीसाठी मिळाल्यामुळे जळगावमध्ये जनता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात तुम्ही मिरवणुकीमध्ये सामील व्हा. आणि जी जनतेची अपेक्षा आहे की प्रत्येक मंडळाचा गणपती बघावा, ती अपेक्षा पूर्ण करावी. सगळ्यांनी शांततेने मिरवणूक काढावी, तुम्हाला विनंती.